25 जानेवारी आता इतिहासाच्या दृष्टीनं पाहिलं तर हे फक्त एक कॅलेंडरमधलं पान आहे. बरोबर, एक सामान्य तारीख. हो, पण आज आपल्याला मिळालेल्या काही नोंदी बघितल्या ना, तर असं दिसते की ही एकच तारीख मराठा साम्राज्याच्या इतिहासात किती महत्वाची ठरली आहे. आणि या नोंदींची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्या आपल्याला मराठ्यांच्या शौर्याची गाथा त्यांच्या शत्रूंच्या नजरेतून सांगतात. अगदी. जेव्हा तुमचा शत्रू तुमची ताकद मान्य करतो, तेव्हा ती गोष्ट जास्त प्रभावी ठरते. हो, नक्कीच. आजच्या चर्चेत आपण हेच पाहणार आहोत. ही एकच तारीख आपल्याला शिवाजी महाराजांचा दरारा, त्यांचे काही प्रशासकीय निर्णय आणि मग थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या धाकाची गोष्ट कशी सांगते. सुरुवात कुठून करणार आहोत? सुरुवात करूया एका इंग्रजी पत्रातल्या वाक्याने. सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. वा, शिवाजीराजांचं नाव ऐकता सुरत भीतीनं थरथर कापतं. हो, पण हा फक्त एक अलंकार आहे की यामागे खरंच एक मोठी प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्था कोलमडल्याची कबुली आहे? हो, तिथल्या इंग्रजी वखारीतला एक फॅक्टर हेनरी गॅरी अर्ल ऑफ मार्लबोरोला एक पत्र लिहितो आणि त्या पत्रातून जी भीती व्यक्त होते ना, ती फक्त संपत्ती गमावल्याची नाहीये. अच्छा. ती भीती आहे एका अनपेक्षित न रोखता येणाऱ्या शक्तीचा सामना केल्याची. विचार करा, मुघल साम्राज्याचं इतकं महत्वाचं आर्थिक केंद्र आणि ते असं हादरवलं जातं. अगदी. त्याचा परिणाम फक्त आर्थिक नसतो, तो प्रचंड मानसिक असतो. आणि त्या पत्रातले तपशील हेच सांगतात. गॅरी लिहितो, डेक्कनच्या राजाचा मोठा बंडखोर सॅवेज म्हणजे शिवाजी महाराज हो, या महिन्याच्या 6 तारखेला मोठ्या सैन्यासह इथे आला. आणि पुढचं वाक्य तर त्याहून महत्वाचं आहे. हो, गव्हर्नरला त्याच्या येण्याची खबर मिळण्याआधीच त्याने शहरात प्रवेश केला. यातच महाराजांच्या टेहळणी यंत्रणेचं आणि हल्ल्याच्या वेगाचं सामर्थ्य दिसतंय. हो, पण मला तो सॅवेजी शब्दप्रयोग आहे ना, हो, मलाही तोच खटकला. तोच या घटनेचं सार आहे. त्यात भीती आहे, तिरस्कार आहे आणि त्याच वेळी एक एक हतबलतेची भावना आहे. हतबलता. कशी? म्हणजे सॅवेज म्हणजे रानटी, ज्याला नियम नाहीत. पण इथे त्याचा अर्थ वेगळा आहे. ते त्यांना समजूच शकत नाहीत की या शक्तीला थांबवायचं कसं. अच्छा. ही एक अनियंत्रित ताकद आहे असं त्यांना वाटतंय, जी प्रस्थापित मुघल सत्तेच्या चौकटीत बसत नाहीये. खरंय. आणि पुढे तर तो विध्वंसाचं वर्णन करतो. म्हणतो त्याने आगीने 3000हून अधिक घरे उद्ध्वस्त केली आणि प्रचंड खजिना घेऊन गेला. आणि आकडा तर हो, तो म्हणतो विश्वसनीय माहितीनुसार हा खजिना जवळपास 10 दशलक्ष रुपयांचा होता. 10 दशलक्ष रुपये. त्या काळात ही रक्कम अकल्पनीय होती. पण जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं तर ही फक्त एक लूट नव्हती. नाही, अजिबात नाही. ही मुघल सत्तेच्या प्रतिष्ठेला दिलेला एक मोठा तडा होता. सुरत म्हणजे काय? मुघलांचं मक्केला जाण्याचं प्रवेशद्वार. बरोबर. एक आंतरराष्ट्रीय बंदर. तिथे हल्ला करणं म्हणजे थेट औरंगजेबाच्या अहंकाराला हात घालण्यासारखं होतं. म्हणूनच आपल्या नोंदी सांगतात की या बातमीने औरंगजेब सुन्न झाला होता. आणि फक्त औरंगजेबच नाही. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच या सगळ्यांनी आपापल्या राजांना या घटनेची सविस्तर बातमीपत्र पाठवली. या एका घटनेने शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी शक्ती म्हणून प्रस्थापित केलं. म्हणजे यानंतर युरोपियन व्यापारी महाराजांकडे फक्त एक बंडखोर म्हणून पाहू शकत नव्हते. शक्यच नव्हतं. त्यांना कळून चुकलं होतं की पश्चिम किनाऱ्यावर व्यापार करायचा असेल तर या नव्या शक्तीला दुर्लक्षून चालणार नाही. ही मराठा सत्तेच्या उदयाची एक प्रकारे जागतिक ओळख होती. सुरतेच्या लुटीने महाराजांचा दरारा तर निर्माण झाला, पण राज्य फक्त लष्करी विजयांवर चालत नाही. त्याला आतूनही मजबूत असावं लागतं. आणि इथेच नियतीने एक वेगळा घाव घातला. हो, बरोबर 1 वर्षानंतर, तारीख तीच 25 जानेवारी, पण साल होतं 1665. साम्राज्याला आतून एक मोठा धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले एक रत्न, त्यांचे राजनीतिक सल्लागार सोनूपंत डबीर यांचं निधन झालं. ही घटना राज्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, नाही का? हो, प्रचंड. कारण एकीकडे लष्करी विजय आणि दरारा आणि दुसरीकडे अशा विश्वासू आणि अनुभवी सल्लागाराचं निधन. सोनोपंत डबीर हे फक्त सल्लागार नव्हते, ते मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरण याचं प्रतीक होते. म्हणजे एका बाजूला एवढा मोठा विजय आणि दुसऱ्या बाजूला राज्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ निखळतोय. त्यांच्या जाण्याने नक्की कोणत्या प्रकारची पोकळी निर्माण झाली असेल? खूप मोठी पोकळी होती ती. कारण सोनोपंत हे आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या राजकारणाचे जाणकार होते. त्यांचे वडील, ते स्वतः अनेक वर्ष या दरबारांमध्ये वावरले होते.
म्हणजे तिथल्या राजकारणाची नस त्यांना माहीत होती. अगदी. त्यांच्या जाण्याने महाराजांना एक अनुभवी आवाज गमवावा लागला, जो केवळ सल्ला देत नव्हता, तर इतिहासाचे संदर्भही देत असे. याचा परिणाम थेट धोरणांवर झाला असेल का? म्हणजे उदाहरणार्थ काही महिन्यांतच जो पुरंदरचा तह झाला. निश्चितच. मिर्झाराजे जयसिंगासारख्या मुर्रब्बी आणि धूर्त मुघल सरदाराशी वाटाघाटी करताना सोनोपंतांसारख्या अनुभवी माणसाची गरज होतीच. त्यांच्या निधनाने राज्याच्या धोरणात्मक विचारातली एक पिढीजात अनुभवाची कडी निखळली होती. म्हणजे एकाच तारखेला, एका वर्षाच्या अंतराने 2 पूर्णपणे वेगळ्या घटना. एकीकडे बाह्य शत्रूंवर विजय आणि दुसरीकडे राज्याच्या आत झालेली एक मोठी हानी. हो. आता काही वर्षांनी पुन्हा 25 जानेवारीलाच म्हणजे 1673 साली एक छोटी पण तितकीच महत्वाची घटना घडली. शिवाजी महाराजांनी कैदेत असलेल्या काही इंग्रज कैद्यांची सुटका केली. आणि यामुळे एक खूपच आकर्षक प्रश्न उभा राहतो. ज्या इंग्रजांनी त्यांना सॅवेज म्हटलं, त्यांच्याच कैद्यांची काही वर्षांनी सुटका का केली असेल? पण यात एक धोका नव्हता का? म्हणजे ज्यांनी तुम्हाला रानटी म्हटलं त्यांनाच अशी मवाळ वागणूक दिल्याने तुमच्या सामर्थ्याबद्दल चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नव्हती? पश्चिम किनाऱ्यावर सत्ता टिकवायची असेल तर युरोपियन शक्तींना पूर्णपणे संपवता येणार नाही. त्यांच्याशी कधीतरी संवाद साधावाच लागेल. अच्छा, म्हणजे ही एक राजनैतिक खेळी होती. हो, ही कैद्यांची सुटका म्हणजे केवळ दया नव्हती, तर तो एक राजनैतिक संदेश होता. संदेश हा होता की आम्ही तुमच्याशी लढूही शकतो आणि गरज पडल्यास वाटाघाटीही करू शकतो. आमची ताकद केवळ विध्वंसाची नाही, तर मुत्सद्देगिरीचीही आहे. बरोबर. सॅवेज या प्रतिमेला छेद देऊन एक शासक म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न होता. यातून दिसतं की ते परिस्थितीनुसार रणनीती बदलू शकत होते. भावनांना नाही, तर धोरणांना महत्त्व देत होते. तर या सगळ्याचा अर्थ काय? चला आता 20 वर्ष पुढे जाऊया. हो. तारीख तीच आहे 25 जानेवारी, पण साल आहे 1684. आता शासक बदलले आहेत. छत्रपती संभाजी महाराज गादीवर आहेत. पण मराठ्यांचा दरारा तसाच कायम आहे, किंबहुना तो वाढला आहे. अरे, पुन्हा एकदा याची साक्ष शत्रूच्याच कागदपत्रांमधून मिळते. यावेळी आहेत पोर्तुगीज. हो, आणि ही साक्ष तर आधीच्यापेक्षाही जास्त भेदक आहे. आपल्या नोंदी सांगतात की पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांची एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात हलवण्याचा निर्णय घेतला होता. राजधानी बदलण्याचा निर्णय? हो, हा केवढा मोठा निर्णय असतो. हा फक्त प्रशासकीय बदल नसतो. हे तर पराभव मान्य करण्यासारखं आहे. अगदी. आणि या भीतीचं सविस्तर वर्णन आपल्याला मिळतं 25 जानेवारी 1684च्या एका पत्रात. गोव्याच्या व्हाईसरॉयने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेलं पत्र. हे पत्र म्हणजे मराठा सामर्थ्याला पोर्तुगीजांनी दिलेली एक प्रकारे कबुलीच आहे, एक हताश कबुली जबाब. त्या पत्रातलं एक वाक्य खूप बोलकं आहे. तो म्हणतो, आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोगलांमुळे आमचं रक्षण झाले, परंतु त्यांनीच हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल. इकडे आड आणि तिकडे विहीर. हो, संभाजी महाराजांनी त्यांना कशाप्रकारे कोंडीत पकडलं होतं हे यातनं स्पष्ट दिसतं. हे वाक्य पोर्तुगीज सत्तेच्या असहाय्यतेचं प्रतीक आहे. संभाजी महाराजांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की त्यांना स्वतंत्र अस्तित्व टिकवणं जवळजवळ अशक्य झालं होतं. त्यांना वाचवण्यासाठी मुघलांची मदत घ्यावी लागली. पण आता त्यांना भीती वाटत होती की हेच मुघल आपल्याला गिळंकृत करतील. एकाच वेळी 2 महासत्तांच्या कचाट्यात ते सापडले होते. आणि व्हायसरॉय पुढे जी परिस्थिती मांडतो ती तर आणखीनच गंभीर आहे. काय म्हणतो तो? तो लिहितो, मोगल निघून गेले तरी संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत, विश्वासू अधिकारी नाहीत, किल्ले निरुपयोगी झालेत. म्हणजे लष्करी, प्रशासकीय सगळी व्यवस्था कोलमली होती. हो, दारुगोळ्याची कमतरता आहे आणि पैशांची प्रचंड टंचाई आहे. ही तर एका पराभूत मानसिकतेची लक्षणं आहेत. यात केवळ लष्करी पराभव नाहीये. आरमारात माणसे नाहीत म्हणजे भरती होत नाहीये. विश्वासू अधिकारी नाहीत म्हणजे अंतर्गत गटबाजी शिगेला पोचलीये. म्हणजे संभाजी महाराजांच्या आक्रमक धोरणाने पोर्तुगीज सत्तेच्या मुळावरच घाव घातला होता. बरोबर. त्यांची संपूर्ण व्यवस्था आतून पोखरली गेली होती. आणि पत्राचा शेवट तर या सगळ्यावर शिक्कामोर्तब करतो. तो म्हणतो, हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे. एका व्हाईसरॉयने आपल्या राजाला असं लिहिणं, हे त्यांचं मनोबल किती खचलं होतं हे दाखवतं. हे वाक्य म्हणजे एक प्रकारे शरणागती आहे. शिवाजी महाराजांनी जो दरारा निर्माण केला होता तो वारसा संभाजी महाराजांनी केवळ जपला नाही, तर तो अधिक व्यापक आणि तीव्र केला.
सुरतेच्या लुटीने जसा मुघलांना धक्का दिला होता तसाच किंवा त्याहून मोठा धक्का संभाजी महाराजांनी गोव्याच्या वेशीवर पोर्तुगीजांना दिला होता. तर आज आपण 25 जानेवारी या एकाच तारखेच्या माध्यमातून एक मोठा प्रवास केला. शिवाजी महाराजांचा दरारा, एक विश्वासू सहकार्याचं निधन, एक राजनैतिक निर्णय आणि मग शेवटी संभाजी महाराजांचा वचक. या सगळ्या नोंदींवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मराठा साम्राज्याचा प्रभाव केवळ त्यांच्या सीमांपुरता मर्यादित नव्हता. तो त्यांच्या शत्रूंच्या राजधानीत, त्यांच्या पत्रांमध्ये आणि त्यांच्या भीतीमध्ये जिवंत होता. जेव्हा आपण युरोपियन शक्तींच्या नजरेतून मराठ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्या सामर्थ्याची एक वेगळी आणि अधिक गडद प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. शिवाजी महाराजांना सॅवेज म्हणण्यापासून ते संभाजी महाराजांच्या भीतीने राजधानी हलवण्याचा विचार करण्यापर्यंतचा हा प्रवास हा युरोपियन दृष्टिकोनातल्या बदलाची कहाणी सांगतो. अगदी. हे आपल्याला इतिहासाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहण्याचं महत्त्व शिकवतं. शत्रूच्या दफ्तरातली एक लहानशी नोंद कधीकधी आपल्या हजारो शब्दांच्या वर्णनापेक्षा जास्त प्रभावी ठरते. बद्दल मुघल दरबारातल्या किंवा इतर भारतीय राज्यांच्या दफ्तरांमधल्या नोंदी काय सांगत असतील? त्या सगळ्या दृष्टिकोनांना एकत्र जोडल्यास आपल्याला इतिहासाचे कोणते नवीन पैलू दिसू शकतील?